सकाळी हिरवी झेंडे दाखवून परभणीचे लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय श्री संजय सिंह चव्हाण यांनी हिरवे झेंडे दाखवून विधिवत या रॅलीला सुरुवात केली। या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी माननीय श्रीमती नतीशा माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी, उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे तक्रार निवारण, हेल्पलाईन, मार्गदर्शक व्हिडिओ आणि आवश्यक माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे। एकूणच सक्षम परभणी पोर्टल दिव्यांगांसाठी योजनांचा लाभ मिळवणे अधिक सोपे, जलद आणि घर बसल्या करण्याजोगे बनवते। क्षमता आहे म्हणूनच त्या ठिकाणी शिव मॅडमने खूप छान नाव दिलेलं आहे आपल्यासाठी जे पोर्टल तयार केलेलं आहे सक्षमीकरण करण्यासाठीचं हे सक्षम पोर्टल। तर त्याचा लाभही सर्व दिव्यांगांनी घ्यायला पाहिजे। UDID कार्ड प्रत्येकाने आपलं काढणं खूप गरजेचं आहे। त्या ओळखपत्राच्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला घेता येत असतो। तर योग्य वयात हे योग्य वेळी दिव्यांग बांधवांनी आणि भगिनींनी त्यांचं UDID कार्ड काढायला पाहिजे। या ठिकाणी खूप चांगली जिल्हा परिषदेने योजना राबवून मोठ्या प्रमाणात हे दिव्यांग साठीचं UDID कार्ड वाटप केलेलं आहे। त्याच्यासाठीचं कॅम्प मोडमध्ये हे काम केलेलं आहे। यामध्ये आणखी आहे की थोडा दिव्यांग आणि असे काही दिव्यांग की जे दिव्यांगांचा फायदा लुटू पाहतात, याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचं नियंत्रण आणणं गरजेचं आहे। कारण खराच जो दिव्यांग आहे, 40% जास्त ज्याचं दिव्यांगत्व आहे, अशा व्यक्तीलाच फायदे मिळाले पाहिजेत। त्याचे फायदे इतरांनी लुटता कामा नये, यावरही आम्ही प्रशासन म्हणून आणि समाजातील सर्व घटकांनी लक्ष द्यायला पाहिजे। त्यामध्ये कार्यवाही आणि कृती करण्याची गरज आहे। शिक्षण, रोजगार या बाबतीत सुद्धा दिव्यांगांच्या बाबत कार्य करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही घटकाचा विकास होण्यासाठी, त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शिक्षण खूप आवश्यक आहे। हे शिक्षण मिळेल आणि ते चांगल्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण मिळेल, यासाठी या ठिकाणी सगळ्या शिक्षण संस्था आहेत, वेगवेगळ्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या, मूकबधिर असतील, अस्थिव्यंगांसाठी असतील, दृष्टीहीनांसाठी असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यंगत्व नमूद आहेत आपल्या अधिनियमामध्ये 2009च्या आणि 2016च्या वेगवेगळ्या प्रकारचे 80 प्रकारचे दिव्यांगाचे प्रकार आहेत। तर त्यासाठी प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्षमपणे उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीचं शिक्षण आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि दिव्यांगांच्या पालकांनी आपल्या मुलाला सक्षमपणे उभं करण्यासाठी कष्ट घेणं आवश्यक आहे। त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे।
आपल्या दिव्यांग मुलाकडे दुर्लक्ष करून जगभरातली देशातली सगळी तीर्थक्षेत्र फिरून आले आणि सर्व मंदिरांना वेगवेगळ्या देणग्या दिल्या, तरीही तुम्हाला कुठलंही पुण्य लाभणार नाही, केवळ पाप लाभेल. त्याऐवजी तुम्ही या दिव्यांग जो देवाने दिलेलं आपल्याला प्रसाद आहे त्या मुलाची चांगल्या प्रकारे त्याला आयुष्यात उभं करण्यासाठी प्रयत्न कराल तर तेच तुम्हाला पुण्य लाभणार आहे. ही गोष्ट आपण पालकांनीही समजून घेतली पाहिजे आणि दिव्यांगांच्या शिक्षण संस्था चालवणाऱ्या सर्व संस्था चालकांनीही या बाबतीत अतिशय प्रामाणिक असायला पाहिजे. आपण हे करत असताना आपण अतिशय सचोटीने आपला संस्था चालवणं हे आपलं खूप आधी कर्तव्य आहे. ही भावना ठेवा. तुम्ही खूप पुण्याचं काम करताय, खूप संस्था चालक चांगल्या पद्धतीने हे करत असतात, समाजसेवा म्हणून करत असतात, परंतु यामध्ये सुद्धा जर काही चुकीच्या प्रवृत्ती येत असतील तर या प्रवृत्तींनी वेळी सावध व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने अशा प्रवृत्तींना योग्य वेळी त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दिव्यांगांसाठी आपण काम करत असताना किंवा दिव्यांग व्यक्ती म्हणून समाज तिच्याकडे केवळ दयेच्या दृष्टिकोनातून पाहणार नाही. याबद्दल या चिमुरडीनेच आता आपल्याला सांगितलं. आदराची भूमिका ठेवा, सन्मानाची भूमिका ठेवा. समाज हा दिव्यांगामुळे मर्यादित नाही, अपूर्ण नाही, तर दिव्यांगांचा समावेश केल्यानंतरच पूर्णपणे समाज निर्माण होणार आहे. समाजातला खूप महत्त्वाचा घटक हा दिव्यांग आहे आणि त्याच्यासाठी आदराची समतेची वागणूक समाजाने द्यायला पाहिजे. कायद्याने ती दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अलीकडचं जर एक जजमेंट आपण पाहिलं तर दिव्यांगांच्या बाबतीत कुठलेही शब्द वापरताना त्यांचा अपमान होणार नाही याबाबत खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट सारखी कलम लावण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. परंतु दिव्यांग बंधूंनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की केवळ कुठली तरी तरतूद आहे म्हणून आपण त्याचा गैरवापर करता कामा नये. आपण सक्षमपणे जिथे चुकीचं असेल तिथे जरूर करायला पाहिजे, पण केवळ त्याचा आधार घेऊन आपण वागता कामा नये. नाही तर मग इतरांच्यात तर तुमच्यातही काही फरक राहणार नाही. इतर सामान्य आहात, तुम्ही दिव्यांग आहात, म्हणजे तुम्हाला एक इतरांपेक्षा जास्त असलेलं एक अंग ईश्वराने दिलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि कायदे जे आहेत त्याचा नक्कीच आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आता सर्व ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इझी ॲक्सेसिबिलिटी देण्यासाठीचं प्रयत्न होतो आहे. या पुढच्या कालावधीमध्ये त्याला आणखी आपण गती देण्याचा प्रयत्न करूयात. जिल्ह्यामध्ये जे पण वेगवेगळे प्रश्न असतील दिव्यांगांचे ते आपण शासनाच्या आणि समाजाच्या मदतीने एकत्रित येऊन सोडवण्याचा प्रयत्न करूयात. जे आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी आपण करूयात. हे एकाच दिवशी सर्व होणार नाही, हळूहळू होत राहील, परंतु आपली भूमिका सकारात्मक असली पाहिजे. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी शासकीय कायदे आणि प्रॅक्टिकल अप्रोच या सर्वांचा योग्य वापर करून काम करण्याची गरज आहे. हे आपण नक्कीच करूयात. आजच्या या दिव्यांग दिनाच्या दृष्टी मला मी असं एक शुभेच्छा देतो की याच गावामध्ये या परभणी जिल्ह्यामधून दुसरी प्रांजल पाटील इथून निर्माण व्हावी, या ठिकाणाहून दुसरी सुधाचंद्रन निर्माण व्हावी की जी खूप चांगल्या प्रकारे डान्स करू शकेल, खूप चांगलं करिअर करू शकेल. किंवा अरुणिमा सिन्हा, आपल्याला माहिती आहे अरुणिमाच्या बाबतीत रेल्वे अपघातामध्ये तिला पाय गमवावा लागला, पण तिने पुढे जाऊन एव्हरेस्ट सर केलं, एव्हरेस्टचं शिखर सर केलं. तर कुठलीही शारीरिक मर्यादा ही तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आयुष्यात जे बनायचं आहे त्याच्यामध्ये अडथळा बनवू शकत नाही. तुमच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांनी त्यामध्ये पालक आणि समाज यांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी त्याच्या नकळत त्याला मदत केली पाहिजे. मदत करतोय असं दाखवून मदत करणं हा आपल्या समाजाचा दांभिक आणि ढोंगीपणा असतो. हे मदत करतील 500 रुपयाची, पण अपेक्षा असणार बोर्डवर नाव लावायला पाहिजे त्या ठिकाणी. अशा पद्धतीच्या मदतीतून कुठलं पुण्य मिळत नाही. आपलं परत आपली संस्कृती सांगते की डाव्या हाताने दिलं ते उजव्या हाताला करता कामा नये. तर ही सुद्धा गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही आयुष्यामध्ये आज ठरवलं की मला काय व्हायचं आहे ते तुम्ही नक्की होऊ शकाल. या ठिकाणी जे पण लहान मुली उपस्थित आहेत त्यांनी ठरवायला पाहिजे आणि नक्की तुम्ही ते आयुष्यामध्ये यश मिळवू शकता. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. या क्षमतेला विकसित करण्याचं कर्तव्य पालक, समाज आणि प्रशासनाचं आहे.
हे कर्तव्य त्या त्या घटकांनी चांगल्या प्रकारे पार पाडूयात अशी प्रतिज्ञा आजच्या दिवशी करू आणि मग खऱ्या अर्थाने आजचा हा जागतिक दिव्यांग दिन आपण साजरा केला असं आपल्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा उपस्थित सर्व दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यामध्ये हिमालयासारखं मोठं उभं राहण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय हिंद, जय हिंद. परत विश्राम. धन्यवाद. जिथं आहे तिथं मुलांना बसून घ्यावं. कृपया जेवण वाढत असताना आपल्या पादत्राणे स्वीटचं वाटप समोरच्या साईडला करायचं सर्वांनी. स्टेजच्या उजव्या साईडला स्वीट्स नाहीये विद्यार्थ्यांना. हा, पाठीमागच्या साईडला पण स्वीट्स दिलेलं नाहीये. वाढताना विद्यार्थी पाहून व्यवस्थित वाढायचे. अन्नाचा अपव्यय टाळायचा आहे. सर्व सफाई कर्मचारी प्रमुख स्टेजवर येणे, सफाई समिती प्रमुख स्टेजकडे येणे. स्वच्छता समिती प्रमुख स्टेजकडे येणे. कोण आहे स्वच्छता प्रमुख? स्वच्छता समिती प्रमुख कोण आहे? लवकरात लवकर स्टेजकडे येणे. नोकरी नाहीये, पण जर तुम्ही नोकरीचा विचार करणार नाही
Bye-bye.